नमस्कार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत आणि शिवाजी पार्क या ठिकाणी आपण सध्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ अतिक्रमण संविधानात्मक न्यायालयीन लढा जनजागृती अभियान दादाभाऊ अभंग यांच्या स्टॉलला भेट देणार आहोत. त्यांच्या संदर्भात त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? कशा पद्धतीने तुमच्या स्टॉलला प्रतिसाद मिळतो या ठिकाणी आणि काय नक्की न्यायालयीन लढा आहे? भीमा कोरेगाव येथे जो आपला विजयस्तंभ आहे, तर या विजयस्तंभाच्या जागेचं 3 हेक्टर 86 जागा आणि विजयस्तंभ याचा ताबा सध्या माळवतकर कुटुंबाकडे आहे. माळवतकर कुटुंबाकडे आहे आणि ही जागा आणि हा स्तंभ मुक्त करण्यासाठी आपण न्यायालयीन लढा लढत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या सातबाऱ्यावरून माळवतकर कुटुंबाचं नाव 2017 साली कमी केलेलं आहे. त्याचं नाव सातबाराचं इतर अधिकारामध्ये होतं. यानंतर माळवतकर कुटुंबाने त्याला अपील केलं, सिव्हिल कोर्टामध्ये केलं, तिथं फेटाळलं गेलं, डिस्ट्रिक्टला गेलं, तिथं फेटाळलं गेलं, हायकोर्टात गेलं, तिथं फेटाळलं गेलं आणि भीमा कोरेगावच्या जागेची मालकी हक्क हा माळवतकर कुटुंबच दावा करतोय. त्या विरोधामध्ये पुणेच्या सिव्हिल कोर्टामध्ये हा दावा चालू आहे. आपल्याला प्रत्येक 1 जानेवारीला जे आपण जातो, तर या 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी सुद्धा आपल्याला 1 दिवसाची दिली जाते. म्हणजे आज जो भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आणि त्याच्यासभोवतीची 10 एकर जागा आहे, ही माळवतकर कुटुंबाच्या ताब्यात आहे. ती विजयस्तंभ हा अतिक्रमण मुक्त करण्यात यावा, त्या जागेचा ताबा हा जयस्तंभाच्या मालकीचा व्हावा, त्यासाठी ही न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता एकंदरीत कोणत्या स्टेजला आहे? आता आपण जरा पुन्हा एकदा जागेचा मालकी हक्क सिव्हिल कोर्टात पुण्यामध्ये या केसचा सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की 1 वर्षात हा जो निकाल आहे हा निकाल लावावा अशी हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे. 1 वर्षात त्या जागेचा निकाल लागेल. एकंदरीत आज महापरिनिर्वाण दिन आहे, 17वा महापरिनिर्वाण दिन आहे. आज आपण शिवाजी पार्कात आहात, काय लोकांना संदेश द्याल? कशा पद्धतीने? मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावला भेट दिली होती आणि त्यांनी तिथे सांगितलं होतं की आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं जर तुम्हाला प्रतीक बघायचं असेल आणि आपल्या पूर्वजांचं जे शौर्य बघायचं असेल तर तुम्ही भीमा कोरेगावला या. आणि आज तोच भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आज त्याचा ताबा दुसऱ्या एका व्यक्तीकडे आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी सर्वांना आव्हान करतो की बाबासाहेबांनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाची दखल घेऊन आपण तो भीमा कोरेगावचा विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त करूया आणि त्या विजयस्तंभाचा ताबा हा पुन्हा एकदा जयस्तंभाच्या ताब्यात देऊया अशी मी समाजाला विनंती करतो. आणि म्हणून आपण हा लढा नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण या स्टॉलला भेट द्या अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. एकंदरीतच भीमा कोरेगाव जे काही न्यायालयीन लढा आहे तो काय आहे तो समजून घेण्यासाठी या स्टॉलला भेट द्या अशी जी प्रतिक्रिया आहे ती यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आदेश कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.